नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आपण आज बघणार आहोत टेट भरती 2025 याकरिता महत्त्वाची असणारी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला आतापासून नसतील तर काढून घेता येणार आहेत। त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसंच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमी मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे, टीईटी एक्झाम पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंड दोन्हीपैकी तुमची कोणतीही पेपर क्वालिफाय झाला असेल त्याकरिता टेट परीक्षा शिक्षक भर अभियोगिता चाचणी बुद्धिमत्ता आणि अभियोगिता चाचणी करिता बॅच सर्व विषयासहित बालमानसशास्त्र विषयासहित असणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत। टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे, लेक्चर जे आहे तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। या बॅचची फी 3000 रुपये असणार आहे एक्झाम होईपर्यंत। याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच सीईटी जे एक्झाम आहे ते रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये हिंदी मीडियम पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड करिता अवेलेबल आहे। अगदी कमी शुल्कामध्ये 1000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ व्हॅलिडिटी असणार आहे। आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये टीईटी करिता महत्वाची कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, यामध्ये 10वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सर्वात महत्वाचं आहे। त्यानंतर 12वी गुणपत्रिका प्रमाणपत्र, तुमचं डिप्लोमा डीएड बीएड झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल त्याचं परीक्षेचं गुणपत्रिका प्रमाणपत्र। त्यानंतर पुढचा दिलेला आहे कास्ट सर्टिफिकेट। तुम्ही जर कॅटेगरी मध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे। ओबीसी विजेएनटी असेल एससी एसटी। त्यानंतर डोमासाईल आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे रहिवासी आहात म्हणून तुम्हाला प्रमाणपत्र का तहसील मधून मिळतं। त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्वात महत्वाचं आहे। नॉन क्रिमिनल यामध्ये तुमची जर डेट संपली असेल प्रमाणपत्राची तर एक्सपायर झाला असेल तर लगेचच काढून घ्यायचं आहे। नवीन आर्थिक वर्षाचं पाहिजे, ओके, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर। त्यानंतर आधार कार्ड वोटिंग कार्ड चालेल, यामध्ये तुमचं प्रूफ वोटिंग कार्ड किंवा लायसन कार्ड कोणतंही एक असेल तरी, किंवा त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक आहे। कास्ट व्हॅलिडिटी महत्वाची आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तुमचं जात प्रमाणपत्र पडताळणी आपण त्याला म्हणतो। त्यानंतर टीईटी पेपर फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्ही जे क्वालिफाय झालेला आहे त्याची तुम्हाला गुणपत्रिका मिळालेली असेल ती असणे गरजेचं आहे। पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीकरिता 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे येणारी जी पदभरती आहे किती जागेची होणार आहे, 15,000 शिक्षकांची पदभरती होणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे पदे भरलेली आहे 23,000, त्यामध्ये जे रिक्त पदे आहेत त्याचा पण या दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश केला जाणार आहे। तर आपल्याला जी आता परीक्षा टीईटी झालेली आहे ती फक्त क्वालिफाय होती, म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळवणे गरजेचं होतं, 200 पैकी 83 आणि 90, ओपन करिता 90 आणि कॅटेगरी करिता 83। परंतु जो आता तुमची टेट एक्झाम आहे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आपल्याला 200 पैकी मिनिमम 120 प्लस स्कोर पाहिजे, त्यावेळेस तुम्ही शिक्षण सेवक म्हणून रुजू होऊ शकता किंवा तुमची निवड होऊ शकते। याकरिता सर्वात महत्वाचा जो विषय आहे बालमानसशास्त्र। तसेच आता तुम्हाला टेट करिता बुद्धिमत्ता 80 प्रश्न आहेत 80 गुणांकरिता। तर आपल्याला परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची जर गरज असेल तर अकॅडमीशी संपर्क करायचा आहे। तुमच्या नक्की 100% जो पहिला जो तुम्ही टेट दिली असेल, आता टेट किती आहे थर्ड, फर्स्ट सेकंड मध्ये जर कमी मार्क येत आहे 100च्या आतच येत आहेत किंवा 105 110 पर्यंत तुमचं निवड राहिलेली असेल तर बॅच जॉईन केल्यानंतर त्यामध्ये 20 ते 25 मार्काचा हमखास भर पडणार आहे। याकरिता तुम्हाला योग्य कोणते बुक रेफर करायचे आहेत
मार्क कसे इम्प्रूव्ह करता येतील, स्ट्रॉंग वीक पॉइंट कोणते आहेत, वीक सब्जेक्ट कोणता आहे, त्यावरती नक्कीच वर्क केलं जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक मेंटॉर असणार आहेत. अकॅडमीमध्ये तज्ञ फॅकल्टी प्रत्येक विषयाकरिता रुजू करण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे आणि येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जी पदभरती होणार आहे 15,000 शिक्षकांची, यामध्ये तुमचं नाव येणार आहे. तर याकरिता तुम्हाला अभ्यास पण बॅच सोबतच सेल्फ स्टडी पण करणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जो क्लास झालेला आहे त्याचं तुम्ही रिव्हिजन केले किंवा ज्या नोट्स दिलेल्या आहेत, नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत, तेवढ्या जरी रीड केल्या, महत्वाचे जे टॉपिक आहेत, तर तुमचं 100% चांगले मार्क मिळणार आहेत आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर त्यासोबतच अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत, यामध्ये टेट भरती करिता न्यू बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. सर्व विषयाचे बालमानसशास्त्र, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असेल. ई बुक नोट्स प्लस टेस्ट सिरीज टॉपिक वाईज किंवा PYQ असतील, प्रत्येक टॉपिक वरची ते पण घेतले जाणार आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पण यामध्ये असणार आहे. याकरिता आपल्याला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. थँक्यू.